बघा शेतकरी मित्रांनो, पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची इथं बातमी असणार आहे मित्रांनो. कारण की बघा लक्षपूर्वक तुम्हाला माहितीला ऐकायचं आहे. बघा जे पीक कर्ज तुम्ही बँकेमधून घेतलेले होते, ते पीक कर्ज बँकेला परत न केल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे खातं होल्ड करण्यात आलेले आहे. संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. परंतु तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील मित्रांनो. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा लाखो शेतकऱ्यांचे खाते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात सापडलेले आहे, असे चित्र आता राज्यातले दिसून येत आहे. बँके खात्यातून कर्ज वसूल करत आहे. आता ते तुम्ही कर्ज उचललेलं होतं, तर ते बँके काय करत आहे की तुमच्या खात्यामधनं कर्ज वसूल करायचा इथं निर्णय घेतला आहे त्यांनी. शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज बँकेला परत केले नाही आणि ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतलेलं असेल ते कर्ज बँकेला परत केलं नसेल किंवा रिन्यू केलं नसेल, तर ते बँक खातं आता होल्ड केलं जात आहे, म्हणजेच बंद केलं जात आहे. बँक खातं बंद केल्यामुळे तुमचे तर जर त्या बँक खात्यामध्ये अगोदरचे काही पैसे असतील तर ते देखील तो आपोआप काढता येणार नाही तुम्हाला आणि तुम्हाला ₹1 काढता येणार नाही. अर्थात काही शेतकऱ्यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 2024चा पीक विमा जमा झाला आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचं खातं पीक कर्ज न भरल्यामुळे त्यांचं खातं हे बंद करण्यात आलेलं आहे. बंद खातं केल्यामुळे 2024च्या पीक विम्याचे पैसे बँकेमध्ये पडलेले शेतकऱ्यांचे पैसे काढता येत नाही. या व्यक्तीला दुसऱ्या कोणत्याही स्कीममध्ये पैसे काढता येत नाही त्यांना, आणि देखील त्यांचे जे खातं ज्या योजनेला लिंक आहे त्याचे देखील पैसे त्यांना काढता येत नाही. बँकेमध्ये जमा झाले असतील तर ते देखील पैसे बँकेमधून काढता येत नाही का. जसं की तुम्ही जर कुठल्या योजनेचा लाभ घेतला तर सपोज, कारण आता जसं की पीक कर्ज न भरल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचे खातं बंद करण्यात आलेले आहे. खातं बंद झाल्यामुळे तुमचा व्यवहार बँकेतून पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची कर्ज आल्या बँकेतील अधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांना विनंती केली, आमच्या ज्या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले आहे तर ते पैसे आम्हाला तात्काळ द्या, असं शेतकऱ्यांनी कर्ज काढलेल्या बँकेतल्या अधिकाऱ्यांना देखील विचारलं आहे. परंतु अधिकाऱ्याकडून स्पष्ट सांगण्यात आलं की तुम्ही जे पीक कर्ज आमच्या बँकेकडून घेतलं असेल तर ते पीक कर्ज तुम्ही पूर्णपणे बँकेला परत केलं नाही तर तुमचं अकाउंट आम्ही चालू करत नाही आणि होल्ड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामधून जमा झालेले पैसे किंवा अगोदर असलेले पैसे उचलता येतील का, तर ते देखील तुम्हाला उचलता येतील नाही किंवा जे घेता येतील अशा प्रकारच्या सूचना हे कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी बँकेकडून इथे बँकेच्या अधिकाऱ्याकडून इथे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे बघा शेतकरी आता ज्या बँकेच्या ताब्यात आता त्यांचं जसं बघा तुम्ही इथं हवालदिन झाले असेल तर मोठ्या शेतकऱ्यांनी इथं अडचणी असणार आहे. आता तुम्ही जर बघा तर तुम्ही जर पीक विमा कर्ज घेतलेले असेल तर जे कर्ज तुम्ही पूर्णपणे बँकेला परत केले नाही किंवा रिन्यू केलं नसेल तर तुमचं खातं होल्ड केलं जाईल. अर्थात बँक जे तुम्ही पैसे जे तुमच्या योजनेचे कुठले DBT मार्फत जे पैसे जमा होत असते तर ते पैसे तुमचं बंद केले जाईल. म्हणजेच बघा रिन्यू केलं नसेल तर तुमचं खातं हे होल्ड केलं जाईल, अर्थात बंद केलं जाईल. अशा प्रकारच्या सूचना हे बँकेकडून दिलेल्या जात आहे. ज्या शेतकऱ्यांचं खातं अद्याप होल्ड झालं नसेल किंवा बंद झालं नसेल तर त्या येत्या 15 दिवसात तुमचं शेतकऱ्याच्या प्रमाणे, आता जसं तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही कर्ज उचलले असेल तर तुमचं खातं देखील इथं बंद करण्यात येणार आहे किंवा होल्डमध्ये तुमचं खातं जाऊ शकतो. आता सध्या आपण काही दिवसाखाली बघितलेलं होतं की अजितदादा पवार अर्थात राज्याचे मंत्री जसं की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हटलं होतं, ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढलं असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी इथे त्यांना कर्ज भरावं लागणार आहे आणि कर्ज भरा अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं होतं. अशा प्रकारच्या अजितदादा पवार त्या ठिकाणी ते बोललेले होते. अशा प्रकारची त्यांनी बोलल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या त्यांनी एक नोटीस पाठवली होती. त्या नोटीसमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतले म्हणजे जे मध्यवर्ती किंवा सहकारी बँकेचे थकीत कर्जाचा आकडा जवळपास इथे बघू शकता तुम्ही मित्रांनो. त्यांनी जवळपास आपल्याला काय सांगितलं होतं की 2200 कोटी रुपयांचा इथं घरात गेला असून तुम्हाला जर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा परवाना वाचवायचा असेल तर जवळपास तुम्ही 600 कोटी रुपये तुम्ही पीक कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांकडून वसूल करा. जर तुम्ही बँकेचे हे 600 कोटी रुपये वसूल केले नाही तर तुमच्या बँकेचा परवाना आम्ही रद्द करणार आहोत, अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं होतं. तर नोटीस अजितदादा पवारकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पाठवण्यात आला होत्या. त्यामुळे आता बँकेच्या शेतकऱ्यांकडून इथे पीक कर्ज वसूल करणं अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात येत आहे आणि नोटीस पाठवला देखील. त्यामुळे सांगितलं जायचं की तुम्ही घेतलेले कर्ज बँकेत परत करा किंवा बँकेकडून शेतकऱ्यांना फोनवरून धमकी देखील इथे दिली जात आहे आणि सांगितलं जात आहे की पीक कर्ज बँकेला परत करा, अन्यथा तुमची जमीन आम्ही जप्त करू, अशा प्रकारच्या धमक्या देखील शेतकऱ्यांना बँकेकडून दिल्या जात होत्या. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी या नोटीसकडे अजिबात लक्ष दिलं नाही. बँकेच्या कॉलला देखील इथे त्यांनी अजिबात भिले नाही. अशा जे बँकेकडून त्यांनी कर्ज घेतलं होतं ते बँकेला परत केलं नाही, आपल्या कर्ज रिन्यू
केलं नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज होतं ते कर्ज आता थकीत राहिले आहे. त्यामुळे आता बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज वसूल करण्याची इथे शेतकऱ्यांच्या बँकेकडून अकाउंट नंबर देखील त्यांचा होल्ड केला जात आहे, बंद केला जात आहे, अकाउंट बंद केलं जात आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जे पैसे येतील तर ते पैसे ते त्यांना देतील नाही आणि ते पैसे कर्जाच्या स्वरूपात इथे परतफेड करणार अशा प्रकारे त्यांच्यासोबत इथे बँकेवाले इथे सॉल्व्ह करत आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, त्यांनी घेतलेले कर्ज होतं ते कर्ज आता थकीत राहिलं, त्यामुळे आता बँकेकडून शेतकऱ्यांना इथं कर्ज वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांचं बँक अकाउंट बंद केलं जात आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचे बँक अकाउंट जर का बंद केलं तर घेतलेले कर्ज हे परत करतील अशा प्रकारचा विचार करून शेतकऱ्यांचं बँक अकाउंट बंद केलं जात आहे. त्यामुळे सर्वात जास्त नुकसान ज्या शेतकऱ्यांचं आहे, त्यांनी पैसे घेतलेले बँकेकडे परत करतील अशा प्रकारे त्यांनी बँकेंना विचार पडला होता, म्हणून त्यांचे बँक अकाउंट बंद करण्यात येत आहे. आणि त्याच बँक खातं होल्ड करणे असल्यामुळे त्यांना जे पैसे उचलता येत नसतील अशा शेतकऱ्यांना आता मोठा धक्का बसणार आहे आणि कर्जमाफी होईल अशी आशा शेतकऱ्यांची होती. त्यामुळे शेतकऱ्यांचं आपलं कर्ज बँकेला परत केलं नाही, परंतु आता बँकेकडून ज्या प्रकारे शेतकऱ्यांना दबाव निर्माण करण्यात येत आहे अशा प्रयत्नांना बँकेकडून केला जात आहे. आणि कारण बँकेचे कर्ज वसूल केले नाही तर त्यांचा परवाना रद्द होईल. 600 कोटी रुपये जिल्ह्यामध्ये जे सहकारी बँक असणार आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असणार आहे, तर शेतकऱ्यांकडून वसूल केले जात आहे. तोपर्यंत अशा प्रकारचा त्रास हे शेतकऱ्यांना सहन करावा लागेल. जर तुम्ही कर्ज थकीत असेल आणि तुमचं कर्ज हे आतापर्यंत तुम्ही भरलं नसेल आणि बघा ज्या स्कीमचे पैसे तुम्हाला त्या बँकेच्या खात्यामध्ये येत असेल, घेतलेल्या बँकेच्या जमा खात्यामध्ये तुम्हाला होत असेल, तर शेतकऱ्यांनी अजिबात कर्ज परतफेड बँकेला करायचं नाही किंवा कर्ज काढलेल्या बँकेमध्ये तुमचं खातं अजून बंद केलं नसेल तर अशा शेतकऱ्यांनी देखील कर्ज बँकेला परत करायचं नाही. कारण की बघा शेतकऱ्यांसाठी हे कर्जमाफी निर्णय अजूनही चालू आहे. जर का तुम्हाला अशा प्रकारे शेतकऱ्यांना त्रास देत असेल, बँकेतर्फे कॉल येत असेल किंवा तुम्हाला अशी धमकी देखील दिली जात असेल तर तुम्हाला कर्ज हे भरायचं नाही. कारण की बघा हे कर्जमाफीसाठी खूप सारे आंदोलन चालू आहे. इथे जसं की कॅबिनेटच्या बैठका देखील इथं बसलेल्या होत्या, तर बच्चूभाऊ कडूंनी देखील इथं कर्जमाफीचा इथं अहवाल हे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मांडलेला होता. तर तुम्हाला बँकेचं कर्ज हे परत करायचं नाही, कर्ज इथं भरावं लागणार नाही तुम्हाला आणि रिन्यू देखील तुम्हाला करायचं नाही, जेणेकरून कर्जमाफी संदर्भात मोठमोठी चर्चा इथे चालू आहे. कर्जमाफी होतील तर तुम्हाला देखील इथे त्रास होऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला कर्ज देखील भरायचं नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेले बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच मित्रांनो महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहणार. तर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.